नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने वेगवेगळ्या नवीन योजना सुरुवात केलेली आहे. रेशनधारकांसाठी आता 5 नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील जे व्यक्ती असणार आहे, महाराष्ट्रातील लोक असणार आहे, त्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या 5 महत्त्वाच्या योजना, ज्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला गॅस मोफतपणे मिळू शकतो. दुसरी जी योजना आहे त्यामध्ये महिन्याला 10 ते 20,000 रुपये देणार आहे. त्याचप्रमाणे जी तिसरी योजना आहे त्यामध्ये घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात. तर चौथी योजनेमध्ये घरातील महिलाला घर चालवण्यासाठी वस्तू देत तसेच निराधार असलेल्या लोकांना महिन्याला पैसे देणारी ही योजना असणार आहे. वेगवेगळ्या योजना आहे, वेगवेगळ्या 5 योजना आहे, त्यामध्ये आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. काही योजना आहे ज्यामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना प्रत्येक महिन्याला मोफत रेशन सुद्धा देण्यात येत आहे, जेणेकरून त्यांना जीवनामध्ये जे दररोजचे अन्नधान्याचा व गरीब कुटुंबांना थोडा आधार मिळवण्यासाठी हे योजना आखल्या गेल्या आहेत. आता 1 तारखेपासून 5 योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सुद्धा माहिती आहे. या 5 योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, तुम्हाला फॉर्म कुठे व कसा भरायचा आहे, अटी शर्ती काय असणार आहे, ही सविस्तर माहिती आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल किंवा आपण आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन योजनेचे अपडेट्स असतात व नवीन जे जॉब आलेले असतात त्याबद्दल सर्व माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सविस्तर माहिती पाहून घेऊयात. तुमच्याकडे जर पिवळ्या आणि केशरी कार्ड असेल तर तुमच्यासाठी या 5 नवीन योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत, सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहे. आता 5 योजना कोणत्या आहेत, आपण ऐकूनच असलेल्या ह्या योजना आहेत, त्यामध्ये पूर्ण माहिती जाणून घेऊयात. ती पहिली म्हणजे सुभद्रा योजना. या योजनेच्या माध्यमातून घरातील प्रत्येक महिलांना 10,000 रुपये मिळणार आहेत. ते 10,000 रुपये महिलांना 2 टप्प्यांमध्ये भेटणार आहे, म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला 5,000 रुपये पात्र महिलांना मिळणार आहेत व योजना सलग 5 वर्ष हे चालणार आहे अशी माहिती आहे. तुमच्या घरामध्ये कितीही महिला असो, 1 असो, 2 असो किंवा 4 असू दे, त्यांची प्रत्येकाला इथे या योजनेचा फायदा होणार आहे. फक्त इथे वयोमर्यादेची अट अशी आहे की 21 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिलाला या योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार आहेत. या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या डायरेक्ट DBT मार्फत बँक खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहे, ही अशी माहिती आहे. जी दुसरी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना. शिलाई मशीन योजनेमध्ये तुम्हाला फॉर्म भरतेवेळी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, फॉर्म कुठे व कसा भरायचा आहे, आपण इथे जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या उद्देशाने इथे महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. शिलाई मशीन ही योजना सुरू केली आहे, ज्या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिलाई मशीनच्या योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणती आहे ते आपण बघून घेऊयात. ही जी शिलाई मशीन योजना आहे त्यांचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, संपूर्ण माहिती भरायचा आहे. या पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासाठी काही नियम व अटी आहे, ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न तुमचं 2,50,000 तुमच्याकडे पाहिजे आहे किंवा तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड सुद्धा असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात. तिसरी जी योजना आहे ती म्हणजे घरकुल योजना. याविषयी सर्वांनाच माहिती असेल, परंतु या योजनेसाठी अशी पात्रता ठेवण्यात आली की ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला इथे अडचण कोणतीही येणार नाही, या लाभ घेऊ शकणार आहात. तर इथे लक्षात घ्यायचं आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे ते गरजेचं असणार आहे. त्यानंतरची जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना. ही सेम ॲज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये पात्र असलेल्या महिला सुद्धा इथे या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे. म्हणजे तुमच्याकडे महत्त्वाचं असणार आहे रेशन कार्ड. तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी असाल तरी सुद्धा या योजनेसाठी तुम्हाला लाभ मिळू शकतो, हे सुद्धा माहिती आहे. यामध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मिळू शकतो. पण पहिला प्रश्न असा आहे की कोणाला मिळू शकेल किंवा कोणत्या अटी आहेत हे तुम्हाला माहिती नसेल तर इथे मी सांगत आहे की ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून 3 गॅस मोफत दिले जाणार
असणार आहेत, कारण की सामान्य माणसांना गॅसचे दर परवडणारे नसल्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। या योजनेमध्ये मेन पात्रता काय असणार आहे की जी गॅस सिलेंडर आहे ते पूर्णपणे महिलाच्या नावावर पाहिजे आहे। जी घरातील महिला असणार आहे त्यांच्या नावावरती गॅस सिलेंडर असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही ते पात्र होऊ शकणार आहात। या योजनेमध्ये पात्र ठरलेले लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी जी प्रधानमंत्री योजनेमध्ये पात्र ठरलेले लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र असलेले महिला सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत। तर लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा लाभ करून घ्यायचा आहे। एका कुटुंबामध्ये केवळ एकच व्यक्ती या योजनेचा लाभ सुद्धा घेण्यात येणार आहे असं सांगण्यानंतरची जी योजना आहे ती म्हणजे PM किंवा नमो शेतकरी योजना। या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। त्या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला रेशन कार्ड असणे अतिशय आवश्यक असणार आहे। आणि इथे शेवटची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना। या अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार अपंग तसेच घटस्फोटित विधवा अशा व्यक्तींना प्रत्येक महिन्याला या योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जातात, परंतु यामध्ये एक अट आहे की तुमचं उत्पन्न 21,000 रुपये असणे आवश्यक असणार आहे। त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे कोणताही लाभ मिळणार नाही। तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। आता इथे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। या योजनेची पात्रता आहे की तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असले पाहिजे। खूप महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे। आता सर्वात प्रसिद्ध झालेली जी योजना आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत। आता 29 सप्टेंबर म्हणजे उर्वरित महिलांना 29 सप्टेंबर व 30 सप्टेंबरला 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे। या योजनेसाठी तुम्हाला रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे, किंवा या योजनेसाठी फायदा घ्यायचा असेल तर पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। तर इथे रेशन कार्ड अंतर्गत या वेगवेगळ्या 5 योजना आहेत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे माहिती पोहोचून जाईल की रेशन कार्डद्वारे सुद्धा काही योजनांचा तुम्हाला लाभ होऊ शकतो। वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे फायदे आहेत, वेगवेगळे नियम व अटी आहेत। तर काही या रिलेटेड अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।